सर्व शिक्षक बंधू भगिनींना मनपूर्वक नमस्कार। निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध कृतींचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण पाहत आहात। मागील व्हिडिओमध्ये आपण अनुलेखनाशी संबंधित सुंदर मी लिहिणार या कृतीचा कशा प्रकारे सराव घेता येईल हे पाहिले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरी असलेली 2 ते 3 वाक्ये आकलनासह पाहून लिहितो। हा स्तर विद्यार्थ्यांनी गाठण्यासाठी जोडाक्षरी शब्दांच्या अनुलेखन संदर्भात विविध कृती आपण पाहणार आहोत। तर पहिली कृती आहे असा होतो मी अर्धा। कृतीचं नाव आहे असा होतो मी अर्धा। तर विद्यार्थ्यांना जोडाक्षरी शब्द योग्य प्रकारे लिहिता येण्यासाठी मुळाक्षरांप्रमाणेच अर्धी अक्षरे लिहिण्याचा देखील सराव घेतला तर जोडाक्षरांचे लेखन टापटीप आणि वळणदार होईल व विद्यार्थी जोडाक्षरी शब्दांचे अनुलेखन योग्य प्रकारे करू शकतील। या ठिकाणी अर्ध्या अक्षरांचा एक तक्ता मी केलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो। या तक्त्याचे निरीक्षण करा। यामध्ये सर्व व्यंजने कशा प्रकारे अर्धी होतात हे दाखवलेलं आहे। तर यामध्ये काही अक्षरे अर्धी होताना त्यांचा उभा दंड निघून जातो। तर देठाची जी अक्षरे आहेत त्या देठाची अक्षरांना हलंत सारखे चिन्ह जोडले की ते अक्षर अर्धे असते। आणि महत्वाचं म्हणजे र हे अक्षर अर्ध होताना त्याची रूप ही 4 प्रकारांची असतात। हे मात्र विद्यार्थ्यांकडून याचा सराव करून घेतला पाहिजे। तर त्यामध्ये या ठिकाणी र ची 4 रूपे आपल्याला दिसत आहेत। तर या 4 रूपांचा व्हिडिओ आपण सविस्तर पाहणारच आहोत। तर त्यानंतर ळ हे अक्षर अर्ध होताना त्याची उभी रेष निघून जाते। हे छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिल्या तर अक्षरे अर्धी कशी होतात हे निश्चितच विद्यार्थ्यांना समजेल। यानंतर पुढील एक कृती आहे, त्या कृतीचे नाव आहे अक्षराला जोडू अक्षर तयार करू जोडाक्षर। मागील कृतीमध्ये आपण अर्धी अक्षरे कशी लिहायची याचा आपण विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यायचा आहे। आपल्याला माहित आहे 2 किंवा अधिक व्यंजने आणि एक स्वर मिळून जोडाक्षर तयार होते। उदाहरणार्थ या ठिकाणी स्त हे एक जोडाक्षर आहे। यामध्ये स हे व्यंजन अर्धे आहे, त हे व्यंजन पूर्ण आहे आणि त्याला अ हा स्वर जोडलेला आहे। त्यामुळे हे जोडाक्षर स्त अशा प्रकारे झालेले आहे। त्यानंतर हे जोडाक्षर आहे व्य। यामध्ये हे जोडाक्षर आहे त्या। यामध्ये त हे अर्धे व्यंजन, य पूर्ण व्यंजन आणि आ हा स्वर या ठिकाणी जोडलेला आहे, म्हणून याचा उच्चार आपण करतो त्या। त्यानंतर म हे देखील एक जोडाक्षर आहे। त्याच्यामध्ये म अर्धे व्यंजन आणि ह पूर्ण व्यंजन आणि अ स्वर। अशा प्रकारे या जोडाक्षरांचे देखील लेखन घेण्याची कृती आपण घेतली तर विद्यार्थ्यांना ही जोडाक्षरे खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात। ह्या, त, ज्या, म्य अशा प्रकारे जोडाक्षरी शब्दांचे वाचन आणि लेखन विद्यार्थ्यांकडून या कृतीमध्ये करून घेता येईल। यानंतर जोडाक्षर संदर्भात आपण तिसरी कृती पाहणार आहोत। या कृतीचे नाव आहे अक्षरे जोडूया शब्द लिहूया। अक्षरे जोडूया शब्द लिहूया। या कृतीमध्ये जी आपण मागील कृतीमध्ये विविध जोडाक्षरे पाहिली त्या जोडाक्षरांचा समावेश असणारे विविध शब्दलेखन आपण विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ हे ज्या हे जोडाक्षर आहे, त्यासारखा हा इथे एक शब्द मी लिहिलेला आहे ज्यामुळे। असे विविध शब्द विद्यार्थ्यांकडून ज्या हे अक्षर येणारे आपण लिहून घेऊ शकतो। त्यानंतर या ठिकाणी त हे जे जोडाक्षर आहे तो शब्द ते अक्षर येणारा हा शब्द आहे फक्त। ह्या हे जोडाक्षर येणारा शब्द आहे वह्या। त्या हे जोडाक्षर येणारा शब्द आहे होत्या।
व्य हे जोडाक्षर येणारा शब्द भव्य. स्त हे जोडाक्षर समाविष्ट असणारा शब्द फस्त. म्ह हे जोडाक्षर समावेश असणारा शब्द म्हणजे. या ठिकाणी उदाहरणादाखल मी एक एक शब्द घेतलेला आहे. याच प्रकारचे विविध शब्द विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले तर या जोडाक्षर लेखनाची पूर्वतयारी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि विद्यार्थी जोडाक्षरी शब्दांचे अनुलेखन अत्यंत चांगल्या प्रकारे योग्य वळणाने टापटीपपणे करू शकतात. धन्यवाद.